नमस्कार. माझं नाव केदार हर्डीकर. मी तुमच्यासमोर एक नवीन काव्यप्रयोग सादर करणार आहे. त्याचं नाव आहे गणिती काव्य. हा एक नवीन प्रयोग असा आहे की ज्याच्यामध्ये गणित या विषयातल्या काही खूप महत्त्वाच्या संकल्पना किंवा सिद्धांत आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेलिब्रेटेड थिअरम्स ऑर कॉन्सेप्ट्स, त्याबद्दल काव्यात्मकदृष्ट्या विचार करणे ही यामागची भूमिका आहे. आणि ती भूमिका अशी आहे की त्यावर जर आपण वेगळ्या प्रकारे काव्यात्मकदृष्ट्या त्याकडे बघितलं, विचार केला, तर कदाचित भावनांनाही आवाहन करता येतं आणि त्याचबरोबर काही स्पिरिच्युअल विचारही आपण त्यातून पाहू शकतो. अशी एक वेगळी संकल्पना आहे. आणि मी आत्ता जी तुम्हाला कविता त्यातून प्रेझेंट करणार आहे, त्याच्या मागची थोडी गणिती भूमिका सांगणं जरुरी आहे. ही भूमिका आहे, द टॉपिक इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ह्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. म्हणजे असं की समजा महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला मी तुम्हाला 1 रुपया दिला, मग दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट म्हणजे 2, तिसऱ्या दिवशी 4 आणि 8 आणि 16 असे रुपये जर तुम्हाला देत राहिलो, तर महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे किती रुपये गोळा होतील ह्याची बेरीज ज्या फॉर्म्युलाने करता येते त्याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता गंमत अशी आहे की जर मी दुपटीने तुम्हाला पैसे देत राहिलो तर अर्थातच तुमच्याकडे अधिक पैसे गोळा होत राहतील. समजा हा रेशो 2च्या ऐवजी आपण अर्धा केला, म्हणजे पहिल्या दिवशी 1, मग दुसऱ्या दिवशी अर्धा, असं जर केलं तर गंमत अशी आहे की असं जर करतच राहिलं, म्हणजे अनंतापर्यंत 1, अर्धा, 1/4 असं करतच राहिलं, तरी या सगळ्याची म्हणून बेरीज फायनाईट येते. तर ती फायनाईट बेरीज येते हे थोडंसं आश्चर्यकारक आउटकम आहे ह्याचं. म्हणजे असं की समजा एखाद्या किड्याने ठरवलं की 1 फूट उडी मारायची, मग अर्धा, मग 1/4, तर असं तो उड्या मारतच राहिला तरी काही केलं तो 2 फुटाच्या पुढे काही जाऊ शकणार नाही, असं त्याचं उत्तर येतं. तर त्याचा फॉर्म्युला असा येतो की 1 + x + x² + x³ ॲडेड अप टू इन्फिनिटी ॲज लॉंग ॲज मॉड x इज लेस दॅन 1. त्याचं उत्तर येतं 1/1 - x. आता या फॉर्म्युलाकडे थोडंसं कवी कल्पनेने बघायचं, अशी यामागची भूमिका आहे. तर ती कवी कल्पना अशी आहे की त्याला एक्सला एक व्यक्तिरूप दिलेलं आहे. व्यक्तिरूप म्हणजे काय, तर मी ह्या पर्टिक्युलर कवितेमध्ये एक्सला एक अवतार म्हटलेला आहे. आणि ते जे घातांक आहेत x, x² x³ हे सगळे घातांकांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पॉवर. तर ती पॉवर अशी की जर मी आकडा 2 ठेवला तर 1, 2, 4, तर जशी पॉवर वाढते तसा आकडा वाढतो. पण जर 1 पेक्षा आकडा तो कमी असेल तर x, x² x³ जसा आपला घातांक वाढतो तशी त्याची व्हॅल्यू कमी होते. तर हे थोडंसं आपल्या भौतिक जगापेक्षा थोडं विसंगत वाटतं आपल्याला की सगळं कमी कमी होत चाललंय. आणि जशी पॉवर वाढते तसा माणूस छोटा होतो मोठा व्हायच्या ऐवजी, असं त्यातनं भाव निर्माण व्हावा असा एक विचार आहे त्यातला. आणि तो तसं होण्याचं कारण असं आहे की हा x 1 पेक्षा कमी आहे. तर या सगळ्यामध्ये आपल्याला असं बघायचं की आपल्याला त्या एकामध्ये विलीन व्हायचं असेल तर हे सगळं सोडून त्यातून बाहेर यायला हवं. ही कविता आहे, त्याचं नाव आहे घात अंकांची रजा. आणि त्यातलं पहिलं कडवं म्हणजे इक्वेशनच आहे, त्यामुळे मी ती इक्वेशन सकट कविता वाचणार आहे. घात अंकांची रजा. 1/1 - x is equal to 1 + x + x² + x³ up to infinity with mod x less than 1. फळ्यावरची इन्फायनाईट सिरीज आणि माझ्या आयुष्याची बेरीज. दोघांचं नातं फार जुनं आहे. त्या एक्स सारखंच माझ्या लहान असण्याला अनंताच्या बेरजेत महत्त्व आहे. एकांतात तो पूर्ण कधी जगला नाही. जन्माजन्मांच्या साखळीतून तो कधी सुटला नाही. माझ्या अवतारांच्या साखळीत अनंताची पोच आहे. सगळ्यांमध्ये अंश एक, पण त्याला छेदणारा तो मीच आहे. एकातून मी वजा म्हणून अवतारांची ही सजा. एकातून मी वजा म्हणून अवतारांची ही सजा. अनंताच्या प्रवाहात जगलो तर होईल माझ्या घात अंकांची रजा. हा मराठी काव्यप्रयोग गणिती काव्याचा माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये होता. पुस्तकाचं नाव आहे सामन. त्यात इतर अनेक कविता आहेत, त्यापैकी एक छोटा सेक्शन ह्या गणिती काव्याच्या प्रयोगावर आहे. आणि आता एक माझं नवीन पुस्तक आलंय. हे पुस्तक पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. त्याचं नाव आहे ॲब्स्ट्रॅक्ट इंटरसेक्शन्स.
हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे आणि या पुस्तकात गणिती काव्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी चक्रवाढ व्याजापासून गणितातल्या ॲडव्हान्स कॉन्सेप्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्स, टोपॉलॉजी, ॲनालिसिस, कॉम्प्लेक्स ॲनालिसिस या सगळ्यामधल्या संकल्पनांवरती त्यात कविता आहेत, त्यातलं गणिती विश्लेषण आहे आणि त्यातली काव्यात्मक भूमिका असंही मांडलेलं आहे. तर आता याच कवितेचं ॲबस्ट्रॅक्ट इंटरसेक्शन्समधलं आपण इंग्लिश ॲडॅप्टेशन बघूया. कवितेचं नाव आहे रिनन्सिएशन ऑफ पॉवर्स. रिनन्सिएशन ऑफ पॉवर्स. 1 over 1 minus x is equal to 1 plus x square plus x cube up to infinity with mod x less than 1. Geometric progression when taken to infinity shows me a way to march to eternity. I can relate to x's as my incarnations. Perceived are those powers, they are the mind's own creations, smaller than the divine and different from the one. If that is who I am, I won't feel enlightened. Renounce all your powers. Renounce all your powers and listen to the sages. You will see the divine when you break free from cages. धन्यवाद.